5 मार्च रोजीच्या शिवार फेरीत पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या समवेत शेकडो शेतकऱ्यांनी मृत्युंजय बगले या शेतकऱ्याच्या द्राक्ष शेतीची पाहणी केली। मृत्युंजय याची माळकवठे या दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात शेती आहे। गेली 12 वर्षांपासून बगले रासायनिक पद्धतीने द्राक्ष शेती करत होते, परंतु वाढता उत्पादन खर्च, रोग किडींचे वाढते प्रमाण यामुळे हैराण झालेल्या मृत्युंजयने वडिलांना सांगून पुणे येथे पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे नैसर्गिक शेतीचे शिबिर केले। वडिलांनी देखील प्रोत्साहन दिल्याने मृत्युंजयने शिबिरात सांगितल्यानुसार पूर्णतः रासायनिक ऐवजी झिरो बजेट नैसर्गिक शेतीच करण्याचा निश्चय केला। त्यानुसार आज त्याची द्राक्ष बाग उभी असून त्याने पालेकर सरांनी सांगितलेले सर्व बाबींचे बारकाईने आपल्या द्राक्ष बागेत अवलंब केलाय। त्यामुळे त्याच्या द्राक्ष बागेत जमिनीपासून द्राक्ष वेलींच्या शेंड्यांपर्यंत द्राक्ष घड पाहायला मिळत आहे। या सर्व द्राक्ष घडांची आणि बागेची रासायनिक द्राक्ष बागांशी तुलनाच करता येत नसल्याचे त्यांचे मत आहे। इतकी झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राने केलेली द्राक्ष बाग अप्रतिम असल्याचे मृत्युंजयचे म्हणणे आहे। मी 10-12 वर्षापासून द्राक्ष शेती करत आहे आणि पूर्वी मी रासायनिकवरती द्राक्ष शेती केलेली आहे 12 वर्ष। त्याच्यात खर्च रासायनिक खतावरती औषधावरती भरपूर खर्च होत होता मला आणि त्याच्यातनं द्राक्ष शेती काय परवडत नव्हतं। नंतर पाळेकर सरांचं पुणेमध्ये मी शिबिर केलं 5 दिवसाचं। शिबिर केल्यावर आणि झिरो बजेट शेती करायला सुरुवात केलो। तेव्हापासून आच्छादन आणि सगळं नैसर्गिकरित्या सगळं घरच्या घरी औषध तयार करून सगळं स्प्रे वगैरे घेतलो मी आणि त्याच्यानंतर 80% पेक्षा जास्त खर्च माझा कमी झाला आणि आच्छादनामुळे बाग पण चांगलं दिसू लागलं व्यवस्थित म्हणजे। आणि आच्छादनामुळे भुरी आणि डावणी असे रोग येत नाहीत, किडी पण फार कमी येतात। आच्छादन केल्यामुळे जमीन सशक्त होते आणि ह्युमस भरपूर असल्यामुळे झाडाला प्रतिकारशक्ती भरपूर तयार होते झाडामध्ये आणि त्यामुळे कुठलाही रोग अटॅक करू शकत नाही। पहिला रासायनिक शेती करत असताना फक्त वर मांडवावरच मी द्राक्ष घड घेत होतो आणि झिरो बजेटमध्ये आल्यावर सगळी खोडावरती सगळी खाली जमिनीपर्यंत घड चिटकून आहेत आपले आणि पूर्ण जमिनीवर आच्छादनावर पडलेलं घड पण एकदम बिनडागी आणि बिनरोगी आहे आणि भरपूर चांगलं क्वालिटीचं माल आहे। पहिला फक्त वरतीच माल राहत होता आणि त्याला पण औषधाचा खर्च पण जास्त आणि रोगाचा अटॅक जास्त होत होता। पहिला एकरी 20 टन कच्चा माल निघत आहे, 4 टन 3-3.5 टन बेदाणा निघत आहे। टोटल एक एकरी 5-6 लाखपर्यंत उत्पन्न होईल त्याचं। ह्याच्यात खर्च काही नाही आणि उत्पन्न जास्त आहे। मृत्युंजय यांच्या वडिलांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी त्या काळात चालून आलेली पोलीस खात्यातील नोकरी नाकारून शेती करण्याचा निर्णय घेतला, परंतु गेली कित्येक वर्ष ते रासायनिक पद्धतीने शेती करत असल्याने त्यांना खर्च आणि उत्पन्नाचा कधी ताळमेळ बसला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे। परंतु सध्या रासायनिक शेतीला फाटा देत करत असलेल्या झिरो बजेट शेतीमुळे खर्चात मोठी बचत झाली असून मिळणारे उत्पन्न देखील चांगले असते असे त्यांचे मत आहे। माझं 30 एकर संपूर्ण जमीन आहे सर। टोटल त्याच्यामध्ये 3 एकर द्राक्षे, बाकी ऊस, हरभरा, गहू, तूर हे सर्व पीक घेत होतो। पहिल्यापासून रासायनिक शेतीमध्ये होतो आम्ही। रासायनिक शेतीमध्ये काही नफा मिळत नव्हता साहेब। औषध खर्च 2-3 लाख रुपयेपर्यंत जात होते। आता एकदम निम्म्याच्या वरती कमी आलं सर, 25% खर्च होतो आता। त्याच्यामुळे उत्पन्न वाढलेलं आहे साहेब, नफा भरपूर मिळायला लागला आहे आणि माल एकदम क्वालिटी। झिरो बजेटमध्ये कसं आहे साहेब, आच्छादन हे फार महत्त्वाचं आहे। पाळेकर सरांचं तेच तत्व आहे आता सध्या। आच्छादनामुळे यावर्षी माझं माल सगळ्यात 1 नंबर आलेला आहे साहेब द्राक्षेमध्ये आणि क्वालिटी पण 1 नंबर आहे आणि जमिनीपासून खोडावर सुद्धा आम्ही काड्या घेतलेल्या आहे द्राक्षाचे। ते जमिनीवर घड लोळलं तरीसुद्धा आता ते 1 नंबरवर आलेलं आहे साहेब घड। ते बी चांगल्या क्वालिटीचं आणि सावलीमध्ये असल्यामुळे घड चांगले आहेत। मृत्युंजय यांच्या द्राक्ष शेतीची उपस्थितांनी मनापासून कौतुक केले। त्याचबरोबर त्याने घेतलेल्या परिश्रमामुळे त्याला हे यश मिळाल्याचेही त्याला सांगितले। त्याने घेतलेल्या परिश्रमामुळे द्राक्ष शेतीसाठी मोठा खर्च न करता अगदी जमिनीवर देखील द्राक्षाचे उत्पादन घेता येते हे देखील त्याने दाखवून दिले। त्याच्या या प्रयोगाचे पद्मश्री सुभाष पाळेकर सरांनी देखील कौतुक करून त्याला शाबासकी दिली। ब्युरो रिपोर्ट ZBNF SPTV।